नरभक्षी त्राटिकेनं तिन्ही लोकी हाहाकार माजवला होता. गजबजलेली वस्ती असलेलं भयान त्राटिका वन झालं होतं. याच त्राटिकेच्या छळातून तिन्ही लोकांना मुक्त करण्यासाठी महर्षी विश्वामित्र राम लक्ष्मणासोबत संकल्प करतात. या नरभक्षी त्राटिकेचा वध करून तू सर्वांचं रक्षण करावं असं मला वाटतं. तेव्हा हे रामा लक्ष्मणा सज्ज व्हा. जशी आपली आज्ञा गुरुदेव. नरभक्षी त्राटिका होम हवन करणाऱ्या ऋषी मुनींना त्रास देत होती. त्यामुळं होम हवन करताना साधूंनी महर्षी विश्वामित्रांशी संवाद साधला. हे मुनिवर, नरभक्षी त्राटिकेनं विध्वंस मांडला आहे, तरी कृपया तिच्यापासून आमचे संरक्षण करावे. लक्ष्मणा हीच ती त्राटिका. आता अधिक विचार न करता या त्राटिकेचा वध करावा अशी माझी आज्ञा आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंत मानून राम लक्ष्मण सज्ज झाले. लक्ष्मणा सज्ज हो. होय भ्राताश्री, मी सज्ज आहे. लक्ष्मणा, या त्राटिकेचा वध करून आपण समस्त मानवांना ऋषी मुनींना तिच्या छळापासून मुक्त करूया. लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर ये असा समोर ये. हे त्राटिके, तू सर्व कुकर्म त्यागून आम्हाला शरणी ये, अन्यथा युद्धाला सज्ज हो. प्रभू श्री रामचंद्रांना हातातून एक तीक्ष्ण बाण काढले आणि क्रूर नरभक्षी त्राटिका राक्षसिणीच्या छातीवर प्रहार केला. आणि महाकाय अशी त्राटिका धरणीवर कोसळली.